गुड मॉर्निंग. लुकिंग फ्रेश. क्या बात आहे. आज आपली पब्लिसिटी एजन्सी सोबत मीटिंग आहे आणि दुपारी लंचला एक मीटिंग आहे. त्यासाठी आपल्या दोघांनाही जायला लागेल. ही डील क्रॅक झाली पाहिजे एनी हाव. म्हणजे काय, आपलं एथनिक रेंज मार्केटमध्ये लॉन्च व्हायच्या आधीच आपला पहिला लॉट विकला गेलेला असेल. अँड द सेकंड थिंग इज दॅट हे काही डिझाईन्स आहेत, मी फायनल केलेत, पण प्लीज तू एकदा बघून घे म्हणजे पुढे काम सुरू होईल. ठीक आहे? ओके. एक्सक्यूज मी सर, आपली ती फायनान्सची जी. आजच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करा. ओके सर. यस. ताई, तिकडे ना खूप मोठं तळ आहे. आपण जायचं तिकडे. हो जायचं, पण सगळ्यांनी आमच्या बरोबर यायचं. कोणीही एक एकट्याने कुठेही जायचं नाही. ओके? हो. आपण नवीन जागी आलोय की नाही, तर सगळ्यांनी सखीताई किंवा माझ्या बरोबरच यायचं. चला, सगळ्यांनी खाऊन घ्या आणि कचरा कोणी इथे करायचा नाही. सगळ्यांनी कचरा डस्टबिन मध्ये टाकायचा. ओके? खाऊन झालं की मग आपण पुन्हा खेळायचं. ओके? पण खेळताना कुणीही धक्काबुक्की करायची नाही, मारामारी अजिबात करायची नाही. काय? ताई काय बोलली ते ऐकलंस ना? मारामारी करायची नसते. तू मला मगाशी मारलंस ते सांगू का ताईला? ताईला सांगितलंस बघा, दात तोडून ठेवेन तुझे. तू नेहमी मला मारतो. अरे आता गपचूप खा. हो हो, नाही नाही, मी सरांशी बोलतो आणि मीटिंगची नवी वेळ तुम्हाला कळवतो. ओके? हा, सी यू सून. हॅलो. हा अग्रवाल साहेब, हा तुम्ही ऑफिसमधून निघाला नाहीत ना? हा नाही, निघू नका. ऍक्च्युली काय आहे ना, आपण आजची मीटिंग पोस्टपोन करतोय. नाही नाही, काही प्रॉब्लेम नाहीये, पण ते सरांना अचानक एक काम आलंय ना, तर त्यामुळे. हा, तर मीटिंगची नवी वेळ मी तुम्हाला कळवतो. ओके ओके. हा. काय चाललंय दवे हे? तुम्ही सगळ्या मीटिंग्स कॅन्सल का करताय? सरांनी सांगितलं आज ते कोणतीच मीटिंग करणार नाहीये. अरे पण हे कसं शक्य आहे? आता थोड्या वेळापूर्वीच माझं राजवीरशी बोलणं झालंय. हो, त्यानंतरच ते म्हटले की आजच्या मीटिंग कॅन्सल कर. काय? राजवीर आहे कुठे? नाही, काही माहित नाही. हॅलो. हा मेहता साहेब, दवे बोलतोय. बरं, आजची जी मीटिंग आपण
अरे सारखा काय रे मध्ये येतोस? मी कुठे मध्ये आलो? तूच तर मला ढकललंस. सांगू का ताईला? हा? काय माझं नाव सांगणार? माझं नाव सांगणार ताईला? माझं नाव सांगणार? अरे चल हट. हे बघ, पुन्हा जर ताईला नाव सांगायची हिंमत जरी केलीस ना, टांगडा तोडून ठेवेन तुझं. अरे चल हट. रवी तिकडे एकटाच रोडवर रडत रडत चाललाय. पाणे रवी 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 खूप घाबरलाय तो. त्याची शुद्ध हरपली. त्याला हॉस्पिटलला न्यायला पाहिजे. क्विक. येस डॉक्टर, काय झालंय? सर डोंट वरी, थोडासा ऍक्सिडेंटचा मानसिक धक्का बसलेला आहे. ओके, तुम्ही ट्रीटमेंट सुरू करा आणि बाकी पैशाचं वगैरे काय असेल त्याची काळजी करू नका. ते सगळं मी पे करेन. फक्त काही कमी पडू देऊ नका. येस येस शुअर सर. थँक्यू. येस या मुलाचं जे काही बिल होईल ते माझं मॅनेजर येऊन पे करेल. ओके. ओके.
येस. ते राजवीर मोहिते पाटील ते कुठे गेले माहितीये तुम्हाला? हो, ते आत्ताच गेले आणि त्यांनी सांगितलं की पेमेंट पण तेच करणार. काय? काय ग, काय झालं? अगं ते राजवीर सर ते गेले सुद्धा आणि वर रिसेप्शनला पेमेंट पण तेच करणार तसं सांगून गेले. अगं गेले असतील ते, त्यांनाही त्यांची काही कामं असतील ना. हो पण असं अचानकच निघून गेले. मला त्यांना साधं थँक्स पण म्हणता नाही आलं ग. राजवीर, अरे किती खर्चटले तुझ्या हाताला. दवेने मीटिंग कॅन्सल झाल्याचं कळवलं सगळ्यांना? अरे पण हे लागलं कसं? काही झालेलं नाही. काही काय बोलतोयस तू? राजवीर, तू आधी डॉक्टरांकडे चल. तुला नाही यायचंय का? मग मी डॉक्टरांना इथे बोलावू का? नाही. अरे पण निदान काय झालंय ते तरी सांगशील का? एका लहान मुलाला वाचवायला धावलो मी. एक किरकोळ, एवढं पॅनिक व्हायची गरज नाहीये तुला. लहान मुलाला वाचवायला म्हणजे? कुठे होतास तू? माझा फोनही उचलला नाहीयेस. नको सांगूस. असंही तुला कसलंच कंपल्शन नसतं ना. मी डिनरचा प्लॅन केला होता पण नेमकं तुझ्या हाताला लागले. सो सुष्मिता प्लीज, आय नीड माय स्पेस. ठीक. राजवीर मोहिते होते म्हणून वाचलो, पण काही म्हण, सॉलिड आहे यार ते. म्हणजे बघ ना, रवीला वाचवलं, त्यानंतर हॉस्पिटलला घेऊन आले आणि स्वतः बिल पे केलं. कसलं भारी ना. हॅट्स ऑफ आहे त्यांना. पण एक मिनिट, पण ते तिथे काय करत होते आणि अचानक ते तिथे कसे पोहोचलेत? आता काय कसे या प्रश्नाला काही अर्थ आहे का सखी? अगं नाही, म्हणजे तू विचार करून बघ ना, त्यांचा काय संबंध आणि अगदी वेळेवर पोहोचले ते तिथे. अगं मग ते वेळेवर पोहोचले हे महत्वाचं नाहीये का? ते वेळेवर पोहोचले नसते तर काय झालं असतं याचा विचार कर. मला ना अजूनही तो क्षण आठवून घाबरायला होतोय ग. नाही काही झालं नाही, हा मुद्दा वेगळा आहे, पण मी नाही जबाबदारी घेऊ शकले या मुलांची नीट. अगं मनवा, वेडी आहेस का तू? तू असं स्वतःवर ओढून नको घेऊस. आणि हे बघ, जे व्हायचंय ते झालंय की नाही, आणि रवी सुद्धा सुखरूप आहे, त्यामुळे नको विचार करूस तू या सगळ्या गोष्टींचा. कसा विचार नको करू? तो प्रसंग सारखा सारखा माझ्या डोळ्यांसमोर येतोय, मला अस्वस्थ व्हायला होतंय सारखं. हे बघ, तू आता घरी जा आणि आराम कर, म्हणजे स्ट्रेस कमी होईल तुझा. चल. मनू, असं विचार करत बसून काही होत नाही मनू. काही केलं डोक्यातून विचार जातच नाही. राजवीर होते म्हणून एवढा मोठा अनर्थ कळला, पण आई माझ्यात एवढी कॅपॅसिटी नाहीये की
मी समोर आलेल्या संकटाला एकटीनं सामोरं जाऊ शकेन. असं हिंमत हारून नाही चालत बेटा. पण बाबा, त्या मुलाचा जीव गेला असता. मी कधीच त्याच्या आईसमोर उभे राहू शकले नसते. आणि मी जगाला काय तोंड दाखवलं असतं. माझ्या निष्काळजीपणामुळे कोणाचा तरी जीव जाऊ शकतो. मी खरंच विचार नाही करू शकत. पण तसं झालेलं नाहीये. पण बाबा, ते राजवीर मोहिते ते नसते ना तर जर तरच्या गोष्टींना काही अर्थ नसतो बेटा. मला खरंच खूप भीती वाटते. मी नाही माझ्या विद्यार्थ्यांची काळजी घेऊ शकत. अगं पण हे तू मुद्दामून केलंस का? शिवाय तो मुलगा आता सुखरूप आहे ना, मग झालं तर. मनू, संकट कुठूनही हल्ला करू शकतात. आपण त्यासाठी जरा अलर्ट राहिलं म्हणजे झालं. बाबा, तेच तर नाही जमलं मला. मी जेव्हा कारगिल वॉर मध्ये होतो ना, तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्या विरोधात होत्या. वातावरण, आमची पोझिशन, आमच्याकडे असलेली शस्त्र, सैनिकांचे स्नो शूज आणि शत्रूकडे असलेल्या गोष्टी, या दोन्ही मध्ये खूप तफावत होती. पण आमचा निर्धार पक्का होता. कुठलंही संकट आलं तर त्याला तोंड द्यायची प्रत्येकाची तयारी होती. कुठल्याही बाजूनी एखादी गोळी येऊन तुमच्या छातीच्या आर पार जाईल सांगता येत नव्हतं. मी माझ्या तुकडीला लीड करत असताना मला एक डिसिजन घ्यायचा होता. आणि मनामध्ये विचार आला की जर माझा डिसिजन चुकला तर या प्रत्येकाच्या जीवावर बेतू शकतो. पण न घाबरता मी निर्णय घेतला. मागे फिरलो नाही. शत्रूच्या बंकर पर्यंत यशस्वीरित्या पोहोचलो आणि मग धुळधाण उडून दिली. आपल्या आजूबाजूची परिस्थिती कितीही विरोधात असली आणि आपल्याला वाटत असलं की आपल्याला हे जमेल की नाही, त्यावेळेला फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि प्रवास पुढे चालू ठेवायचा. त्या गरीब मुलांच्या शिक्षणाचं काम तू हातात घेतलंयस ना, ते तू पूर्ण कर. आता तुझं पाऊल अडखळू देऊ नकोस. हीच तर आपल्या शौर्याची खरी परीक्षा आहे. तिला तू सामोरे जा. मला तुझा अभिमान वाटू देत. नक्की बाबा, आता काही झालं तरी पाऊल मागे पडू देणार नाही. आय प्रॉमिस.